हेमनगर येथे शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी। जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांचे आयोजन। मानसीताई दळवी यांची पालखी सोहळ्याला प्रमुख उपस्थिती। शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केनी व शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर यांच्या विद्यमाने 27वा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा तिथीनुसार साजरा करण्यात आला। या दिनाचे औचित्य साधून राजाभाई केनी व जिल्हा परिषद सदस्या रसिकाताई केनी यांच्याकडून महाराष्ट्राची महागाथा या इतिहास व परंपरा जोपासणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी करण्यात आले आहे। तर सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा भव्य पालखी सोहळा संपन्न झाला। ढोल ताशा पथक आणि इतिहासकालीन साहित्यासह मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले। जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या तथा शिवसेनेच्या गटनेत्या मानसीताई दळवी यांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पूजन करून पालखी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। यावेळी शिवप्रेमींना त्यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या। जिल्हा प्रमुख राजाबाई केनी, रसिकाताई केनी, जीवन पाटील, स्वप्नील म्हात्रे, संकेत पाटील, संजीवनी नाईक, भाग्यता पाटील, रेश्मा जोशी आदी शिवप्रेमी उपस्थित होते। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। येऊ द्या, या चालत या, चालत या, येऊ द्या, चालत चालत येऊ द्या। घोषणा द्या, घोषणा द्या। ओके, बस 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 बस। त्यावेळेस प्रतिस्पर्धी म्हणून शेका पक्ष होता। आज जर तुम्ही बघितलं तर युतीचे तिन्ही घटक आणि चांगल्या संख्याबळाने निवडून आलेले आहेत। पण इथे आता विरोधक राहिलेच नाही, कारण विरोधक म्हणायचं तर शेतकरी कामगार पक्ष हा केंद्रात सत्ता आमची, राज्यात सत्ता आमची आहे। आणि जिल्हा परिषदेत जर पाहिलं तर विरोधक राहिलेलेच नाही, कारण शेतकरी कामगार पक्षाचा एकही सभासद म्हणून निवडून आलेला नाही उमेदवार। त्याच्यामुळे जे काय होईल ते आमच्यातच आता होईल। आणि माझं म्हणणं एवढंच आहे, तसं बघायला गेलं तर शिवसेनेच्या सीट जास्त आलेल्या आहेत। मनाचा मोठेपणा करून आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी जर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी संधी दिली आणि आम्हाला अध्यक्षपद दिलं तर नक्कीच आणि आम्ही चांगल्या पद्धतीने प्रशासन या ठिकाणी हाताळू। राहिला प्रश्न रसिकाचा किंवा आणि माझा स्वभाव एकच आहे। उद्या समजा गणित चुकीचं लागलं, सत्तेत सहभागी होता नाही आलं तर मग आम्ही विरोधक म्हणून आमची भूमिका समर्थपणे मांडू आणि आमच्या रायगड जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू। सर्व शिवभक्तांना या शिवजयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते। आज ही 27वी शिवजयंती या ठिकाणी साजरी होत आहे आणि ही साजरी होत असताना एकंदर पाहिलं, मी नेहमी बोलते की राजाबाईंचं काम हे अनेक आम्ही पक्षातून आमदार साहेब म्हणा किंवा राजाबाई म्हणा, अनेक पक्षातून आम्ही काम केलेलं आहे आणि पण रक्तामध्ये शिवसेना ही भिनलेली आहे आणि नेहमी काम करण्याची पद्धत जी आहे ही शिवसेना स्टाईल आणि शिवसैनिक म्हणूनच काम करतो। या कुर्डूस विभागामध्ये शिवप्रेमी जनतेने शिवजयंती उत्सव सर्व त्यांच्या जे सहकार्य असतो आणि त्या सहकार्यातूनच 27 वर्ष आम्ही या समाजामध्ये शिवप्रेमी जनतेच्या समाजामध्ये आणि या विभागातील जनतेच्यातनं आम्ही शिवजयंती उत्सव साजरा करत असताना या 27व्या वर्षी आम्हाला जो हा 27वा वर्ष या वर्षी आहे, त्यामुळे आम्हाला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की आम्ही जी सुरुवात
ज्या साली केली होती त्या साल्या म्हणजे आज 27 वर्ष होतात आणि माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये जो आम्हाला यश मिळालं आहे ह्या कुर्डूस जिल्हा परिषद किंवा आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेने जो आम्हाला यश दिलं आहे ते सर्व शिवप्रेमी जनतेने आणि शिवरायांच्या विचाराने आम्ही ज्या चालत आहोत त्यामुळे आम्हाला यश दिलेलं आहे. आणि या 27 वर्षात धूमधडाक्यात आमदार महेंद्रशेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली, मानसीताई दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा शिवप्रेमी जनतेचा विचार गावोगावी पोहोचवण्यासाठी आम्ही सक्सेस झालो, यशस्वी झालो. आणि आज ह्या 27व्या वर्षी शिवजयंती